नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझ्यासोबत आहे टाटा कर्व. ही जी गाडी आहे ती एक टँक आहे. 5 स्टार सेफ्टी तुम्हाला भेटते जेव्हा मी चालवतो 4-5 दिवसापासून. आणि खरंच मित्रांनो, ही एवढी सेफ गाडी आहे ना की विचार करू नका. इतकं भारी वाटतं, असं वाटतं की टँक घेऊन आपण हायवेवर निघालोय, रस्त्यावर निघालोय. पण ही जी गाडी आहे ती पेट्रोलमध्ये सुद्धा आणि डिझेलमध्ये सुद्धा आहे आणि EVचं सुद्धा याच्यामध्ये ऑप्शन आहे. जी माझ्याकडे आलेले आहे ते आहे अकम्प्लिश प्लस ए व्हेरियंट. हे मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. जे हे व्हेरियंट आहे स्पेसिफिकली तुम्हाला DCA म्हणजे 7 स्पीड DCA म्हणजे DCT आणि तुम्हाला डिझेलमध्ये सुद्धा मिळणार आहे. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा ऑप्शन पेट्रोल आणि तुम्हाला डिझेलमध्ये पाहायला मिळणार. या गाडीचा पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू आणि ड्राईव्ह इम्प्रेशन रिव्ह्यू तुम्हाला यासोबत घेऊन आलेला आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तर आत्ताच तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला लाईक करा, या पर्टिक्युलर यूट्यूब चॅनलला फॉलो करा, फेसबुक, ट्विटर सर्व ठिकाणी आपण आहोत, थ्रेडवर सुद्धा आहोत. तर कुठलीही क्वेरी असो मला विचारा, गाडी घ्यायची मला सांगा. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि जाणून घेऊया या गाडीबद्दल. मित्रांनो, याच गाडीचं 200चं मॅक्झिमम स्पीड राहणार आहे. ही आहे टँक, 5 स्टार रेटेड टँक म्हणू शकतो आपण हिला. ही आहे टाटा कर्व फर्स्ट कुपे SUV जी 20 लाखाच्या घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टाटा कर्व जी समोर बघताय ती 2 व्हेरियंट आहे, डिझेल आणि तुम्हाला पेट्रोलमध्ये सुद्धा पाहायला भेटेल. मॅन्युअल ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनच्या ऑप्शन याच्यात पाहायला मिळणार आहे. प्राइसिंगची गोष्ट सगळ्यात प्रथम करूया. जी पेट्रोलची जी प्राईस आहे टॉप एंड व्हेरियंट अकम्प्लिश प्लस ए व्हेरियंटची जी प्राईस आहे ती 17,67,000 रुपये आणि डिझेल फक्त 3,000 रुपयानं महाग आहे. 17,70,000 रुपयांमध्ये तुम्ही कुठली घेणार नक्की सांगा प्राइसिंगच्या बेस्ड ऑन. आता ही गाडी जी आहे मित्रांनो एवढी सुंदर बनवली. स्पेसिफिक तुम्हाला समोरून जो प्रोफाईल आहे तो सगळ्या टाटा गाड्यांचा नियर अबाउट आता सेमच पाहायला मिळतो आहे. हा आहे टाटाचा सिग्नेचर प्रोफाईल. चला काय काय भेटतं बघूया. हे आहे ना तुम्हाला समोर DRL पाहायला मिळणार आहे. ओके, आणि हेच मित्रांनो सिक्वेन्शियल इंडिकेटरचं कामसुद्धा करणार आहे. वेलकम अँड गुड बाय ॲनिमेशनचं ऑप्शन याच्यात देण्यात आलेलं आहे. चला तुम्हाला तो सुद्धा ऑप्शन कसं दिसतं सुंदर ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा, वाव. ओके, सो रात्रीचा एक शॉट तुम्हाला दाखवतो, तो पण चेक करा. सो प्रोजेक्टरमध्ये तुम्हाला LED हेडलाईट्स आणि खाली तुम्हाला आईस क्यूबमध्ये फॉग लॅम्प्स पाहायला मिळणार आहेत. हे कॉर्नरिंग लॅम्पसोबत येणार आहेत. समोर तुम्हाला 360 डिग्रीचा कॅमेरा इथे आहे. हा टाटाचा लोगो, सिग्नेचर समोर ग्रिल बघताय आणि सिल्वर कलरमध्ये हे चिनगार्ड तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तर समोरून प्रोफाईल अप्रतिम आहे. फ्रेमलेस वायपर तुम्हाला याच्यात देण्यात आलेले आहेत मित्रांनो. आणि विशेष म्हणजे इथे तुम्हाला आहे ना कॅमेरा बेस्ट तुम्हाला ॲडास पाहायला मिळणार आहे. तर असं काय टाटा कर्वचा समोरून प्रोफाईल आहे. साईडबद्दल बोलायचं झालं तर हा आहे साईड प्रोफाईल. काय वाटतं तुम्हाला? 208 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. इतना एवढा मॅसिव्ह ग्राउंड क्लिअरन्स आहे. मी अशा ठिकाणी घेऊन आलो आहे जिथे तुम्हाला ना समजेल की गाडी कुठेही घेऊन तुम्ही बिंदास जाऊ शकता. विशेष म्हणजे कर्वची तुम्हाला इथे बघू शकता एम्बॉसिंग बॅजिंग किंवा तुम्ही लेटर्स बघू शकता जे इथे देण्यात आलेले आहेत. चिनगार्ड आहे ते ब्लॅक ग्लॉसी, हे जे व्हील आरचे आहे ते ब्लॅक ग्लॉसी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. 18 इंचाचे डायमंड कट ड्युअल टोन अलॉयज बोलू शकता जे एरोडायनॅमिक्समध्ये इम्प्रूव्ह करण्यात आलेले आहेत. 215-55 टायर सेक्शन, मॅकफर्सन स्टट विथ कॉईल स्प्रिंगचे सस्पेन्शन पुढे देण्यात आलेले आहेत बघू शकता. डिस्क ब्रेक प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. डायमेन्शन्स बोलायचं झालं तर 4.3 मीटरची याची मित्रांनो लेंथ आहे. विड्थ आहे 1.8 मीटर. हाईट आहे मित्रांनो नियर अबाउट 1.6 मीटरची. याच्यामध्ये 360 डिग्री कॅमेरा इथे, LED इंडिकेटर तुम्हाला, ORVMवर ब्लॅक ग्लॉसी मिरर्स, इलेक्ट्रिकली फोल्डेबल ॲडजस्टेबल फ्लश डोअर हँडल्स हे बघा विथ वेलकम लाईटचं ऑप्शन अँड रिक्वेस्ट सेन्सरचं बटन इथे देण्यात आलेलं आहे. क्रोम गार्निश, लोअर विंडो गार्निश तुम्हाला इथे पाहायला भेटेल. शार्क फिन अँटेना ब्लॅक ग्लॉसी आणि हा इथे मित्रांनो तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ याच्यात देण्यात आलेला आहे. आता साईडनं बोलतो आहे आपण तर ही कुपे डिझाईन आहे बरोबर. तर कुपे स्लोप तुम्हाला दिसतो आहे. आता याचा एक बेनिफिट काय आहे कुपे असण्याचा, याच्यामध्ये वायपर वॉशरची गरज नाही पडत, डिफॉगर सिंगल इनफ आहे. आणि अलॉंग विथ दॅट टाटाने R&D एवढी भारी केले की इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला स्लोप देण्यात आलेला आहे. म्हणजे हा पॅटर्न आहे हा कट करण्यात इथे स्लोप दिला आहे. सो दॅट जे धूळ याच्यावर राहत नाही, कुठल्याही प्रकारची धूळ याच्यावर राहत नाही आणि इझिली याच्यावरून क्लीन होते. सगळ्यात पाठीमागे भारी आहे तो याचा रिअरचा प्रोफाईल. तो पण तुम्हाला व्यवस्थित याच्या LED टेल लाईट्स दाखवतो.
जसं मित्रांनो समोर तुम्हाला LED हेडलाईट्स मिळतात तसंच तुम्हाला पाठीमागे सुद्धा टेल लाईट्स पाहायला मिळणार आहे. गाडी लॉक करा, वेलकम गुड बाय ॲनिमेशनसुद्धा बघू शकता. वाव, अनलॉक केल्यानंतर सुद्धा दाखवतो वेलकम ॲनिमेशन आहे ना, खूप सुंदर. आता ॲक्च्युली हे दिवसा मी शूट करतो, एक रात्रीचं फुटेज पण टाकतो, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि हा जो निम्मा पार्ट आहे, ओके, हा जो निम्मा पार्ट आहे तो इंडिकेटरचं कामसुद्धा करणार आहे. हे बघा, हा निम्मा पार्ट इंडिकेटरचं एवढं काम करतो. अँड हा 360 डिग्री कॅमेराचा पाठीमागचा कॅमेरा, कारची बॅजिंग बघू शकता, टाटाचं लोगो. पाठीमागे तुम्हाला 4 सेन्सर्स, 4 नाही ते 2च सेन्सर्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत मित्रांनो. ओके, आणि इथे लायसन्स प्लेटला लाईट देण्यात आलेली आहे. खाली चिन गार्डसुद्धा बघू शकता बंपरवर. आणि बंपर आहे तो ब्लॅक ग्लॉसी. रिफ्लेक्टर देण्यात आलेला आहे. रिफ्लेक्टर बेस तुम्हाला रिव्हर्सच्या लाईटसुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये ना पॉवर टेलगेट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. टेलगेट ओपन करण्यासाठी खूप भारी ऑप्शन आहे. तुमच्याजवळ फक्त की असू द्या, हातामध्ये की असेल, सामान खूप गाडीत आहे, इथून आहे ना खालून पाय फिरवा. ओके, अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे पॉवर टेलगेट तुम्हाला भेटतं विथ गेस्चर ॲक्टिवेशन. बंद करायचे 2 बटन आहेत, इथे एक बटन, इथे एक बटन आहे. दोन्हीपैकी कुठलंही बटन दाबा, बंद होणारे टेलगेट. 500 लिटरचा बूट स्पेस मित्रांनो याच्यात देण्यात आलेलं आहे. आणि अजून एक ऑप्शन आहे, याच्यावर पण ऑप्शन दिलं आहे. इथे हे बटन दाबा, टेलगेट तुमचं मित्रांनो आहे ना ते ओपन होणार आहे. हे बघा, बटन दाबून ठेवायचे, टेलगेट ओपन होणार आहे. सो पॉवर टेलगेट खूप छान आहे. 500 लिटरचा बूट स्पेस आहे. याच्यामध्ये JBLचा हा सबवूफर तुम्ही इथे पाहताय. बरं, इथे खाली ही जी मॅट आहे ना, स्पेसिफिकली ही ॲज अ पार्ट ऑफ ॲक्सेसरीज आहे. हा डस्टर आहे झोपासूचा. ओके, तुम्ही कुठलाही वॅक्स ट्रीटेड डस्टर वापरा, खूप इनफ होणार आहे. आणि जो स्पेअर टायर आहे मित्रांनो हा 16 इंचाचा राहणार आहे. डायरेक्ट 2 इंच कमी केलं, 215/65चा. इथे टूलकिट नाही, इथे स्पेस देण्यात आलेला आहे. ओके, मला वाटलं इथे टूलकिट देण्यात आलेलं. टूलकिट खालीच तुम्हाला याच्यात, तर ठीक आहे. इकडे पण स्पेस, इकडे पण स्पेस. हे बघा, इथे ग्रॉसरी हुक तुम्हाला भेटतोय. 1 kgचे सगळे आहेत, म्हणजे टोटल 4 लाईट पार्सल ट्रे. ओके, हायड्रॉलिक्स आहेत. क्लोज करा. बरं, हे आहे ना मेमरी फंक्शन याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर सपोज हे हाईट कोणाची कमी आहे, ठीक आहे, हे तुम्ही ओपन करून ठेवा. ओके, इथे तुम्हाला जिथे लेट्स एक्झाम्पल तुम्हाला ही हाईटनं एवढंच ओपन झालं पाहिजे, इथे होल्ड करून ठेवा. अँड बघा इथे ठेवलं. आता हे जे आहे ना तुम्हाला ना मोर दॅन 3 सेकंड दाबून ठेवायचे. ओके, बीप ऐकली तुम्ही. आता हे सेट झालेलं आहे, म्हणजे नेक्स्ट टाईम जर तुम्ही पॉवर टेलगेट ओपन करणार तर याच हाईटला ओपन होणार आहे. ते तुम्हाला मी ते सुद्धा एक डेमो इथं देतो. ठीक आहे, लॉक झालेलं आहे. मी आता बूट कीचा ओपन करतो. हे बघा, ओके, बूट ओपन होते. पॉवर टेलगेट आहे. मगाशी जिथं सेट केलं ना, बघितलं मित्रांनो, इथं सेट केलं, इथपर्यंतच हे ओपन होणार आहे. म्हणजे ज्याची हाईट कमी आहे त्याच्यासाठीसुद्धा तुम्ही हे जे बूट आहे त्याचं ओपनिंग आहे ते सेट करू शकता. कारण क्लोज करण्यासाठी आपल्याला बटनचा यूज करावा लागणार आहे. सो हीच खूप चांगली गोष्ट आहे. आता मी परत बटन दाबतो. ओके, निघालेलं आहे. आता ओरिजिनल पोझिशनला हे ओपन होईल. हे बघा, झालं. आता परत ओपन करतो. सो दिस इज हाऊ इट इज. तर ही खूप छान गोष्ट आहे. हे पूर्ण वरपर्यंत पण जातं. हे बघा, इथं घेतलं, हे दाबून ठेवा बटन, हे तुमचं सेट होणार. इथपर्यंत बूट ओपन तुम्ही करू शकता. ठीक आहे, चला आता बूट स्वतः क्लोज होऊन जाईल. आता आपल्याला पुढं बोलायचे फ्लश डोअर हँडल्स विथ लाईट. ठीक आहे, वेलकम ॲनिमेशन, वेलकम लाईट तुम्ही म्हणू शकता. इथं आपल्याला पाहायला मिळते. गाडी अनलॉक करा. सो इथे आपण सेकंड रो बघू शकतो. मरून ब्लॅक तुम्हाला इंटेरियर असं पाहायला भेटणार. क्रोममध्ये डोअर हँडल, पियानो ब्लॅक फिनिश. हे हार्ड प्लास्टिक आहे, सॉफ्ट टच नाही आहे. चाइल्ड सेफ्टी लॉकचं ऑप्शन इथे देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता JBLचं स्पीकर्स. ठीक आहे, इथे पुढे मित्रांनो
2 कप होल्डर, हाईट ॲडजस्टेबल सीट, परफोरेटेड इल्युमिनेटेड परफोरेटेड या पूर्ण सीट्स आहेत मरून कलरमध्ये. ओके ठीक आहे. देन याच्यामध्ये बसून तुम्हाला दाखवतो मी हाईट. पुढची सीट आहे ना माझ्या हाईटनुसार सेट आहे. ते नी रूम, लेग रूम, थाय सपोर्ट चेक करा आणि स्पेस पण बघा. सो थोडा स्पेस आहे ना खूप कमी आहे, कंजेस्टेड वाटते. सो कुपे करण्याच्या नादामध्ये स्पेस मित्रांनो निघून गेलेलं आहे असं मला वाटतं. बाकी हे सुद्धा क्वालिटी जरा इम्प्रूव्ह करायला पाहिजे होती. 3 पॉईंट सीट बेल्ट, आयसोफिक्स चाइल्ड माउंट्स इथे देण्यात आलेले आहेत. इथे हँगर हुक, तिकडे पण एक हँगर हुक, ग्रॉसरी हुक दिला आहे, इकडे पण एक दिलेला आहे. इकडे तुम्हाला मॅगझिन होल्डर नाही भेटत. ए आणि सी टायरचं चार्जिंग ऑप्शन, AC व्हेंट्स, हम्प दिला आहे. सो बेसिकली 4च लोक व्यवस्थित बसू शकतात आणि दिस इज द प्रीमियम SUV. सो कुपे SUV आहे. सो तुम्ही 4 लोकांना बघू ठेवू शकता. अशा प्रकारे ना डॅशबोर्ड तुम्हाला इथून पाहायला मिळणार आहे मित्रांनो. आता गाडीच्या इंटेरियरमध्ये आपल्याला जायचे, ॲक्सेस करायचे, तर अशा प्रकारे आता टाटाने की आहे ना चेंज केली. प्रीमियम क्वालिटीची की तुम्हाला टाटा कर्वमध्ये पाहायला मिळते. पाठीमागे टाटाचा लोगो, EV असेल तर फक्त तुम्हाला तर .EV ते पाहायला मिळणार. आणि इथे आहे ना तुम्हाला ना ब्रेल्स भेटतात. हे डॉट दिसतात ना, हे दीज आर कॉल्ड ब्रेल्स. ओके. सो 4 बटन आहेत, लॉक, अनलॉक, लाईटसाठी सुद्धा आहे, म्हणजे फॉलो मी होम अँड लीड मी टू व्हेकल हे सुद्धा फीचर याच्यात पाहायला मिळतं. आणि बूट ओपन करायला बटन आहे. लॉक करायला मित्रांनो बघा सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स आहेत. अनलॉक कराल तर जे मिरर्स आहेत अनफोल्ड होतील आणि तुम्हाला वेलकम ॲनिमेशनचा याच्यात फीचर बघायला भेटेल. ठीक आहे. लॉक करा, तुम्हाला हेडलाईट्स, टेललाईट्स सगळं चालू होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये प्रीमियम क्वालिटीची की आता टाटामध्ये भेटते. वाव, हॅड्स ऑफ, व्हेरी गुड. सो ॲक्सेस करूया आपण या गाडीचा इंटेरियर, आणि इंटेरियरमध्ये काय काय ऑफर होतं ना त्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत. गाडीला रिक्वेस्ट सेन्सरचं बटन पण दिलं आहे. सो हा एक ऑप्शन आहे. ड्रायव्हर साईडला एवढा मोठं ड्रायव्हर साईड आहे, याची विड्थ बघा, असं वाटतं ना टँक ओपन केलं आहे. सो जबरदस्त आहे. मरून कलरमध्ये हा पूर्ण सॉफ्ट टच मटेरियल इथे देण्यात आलेलं आहे. पियानो ब्लॅक फिनिश, क्रोममध्ये डोअर हँडल, मिरर फोल्ड अनफोल्ड ॲडजस्ट करायला ऑप्शन, ऑटोमॅटिक विंडो ड्रायव्हर साईडची, अम्ब्रेला होल्डर. ठीक आहे. इथे तुम्ही एखादी बॉटल ठेवू शकता. स्पीकर JBLचा, हाईट ॲडजस्टेबल सीट्स. या ड्रायव्हर साईड आहे ना ती 6 वे ॲडजस्टेबल सीट्स आहे. आणि या पूर्णपणे तुम्हाला व्हेंटिलेशनचं ऑप्शन आहे. व्हेंटिलेटेड सीट्स पाहायला मिळतात. इकडे ABC पिलर आहे, डेड पेडल दिलेला आहे, बट अतिशय छोटा नाजूक आहे. बोनेट करायला ओपन करायला ऑप्शन. आणि हे तुमचा फ्युएल टँक ओपन करायला ऑप्शन. फ्युएल टँक कॅपॅसिटी मित्रांनो 44 लिटरची आहे. मला वाटतं फ्युएल टँक ओपन करायला 1 टच दिला असतं ना तो अजून एक प्रीमियम या गाडीमध्ये लक्झरी आहे ना याच्यामध्ये ॲड करता आले असते. बाकी एलिमेंट्स गाडीमध्ये बसून बाकीबद्दल बोलूया आपण. तर इथे आहे ना ही जी आहे ह्याच्यात सगळं भारी आहे. हे जे तुम्ही सिल्वर इसेन्स पाहताय ना त्याच्यामुळे गाडीला चांगला लुक येऊन जातो, स्टान्स येतो आहे. देन गाडी तुम्हाला मी ॲक्च्युली स्टार्ट करून दाखवतो. थोडा इनिशियल जर्क आहे. ओके. बाकी ॲक्सच याच्यात काही कन्सर्न नाही आहे. आणि इथे बटन दिलं आहे. हा ग्लोब बॉक्स आहे, एवढा मोठा ग्लोब बॉक्स आहे, विचार करू नका. इल्युमिनेटेड अँड तुम्हाला कूल हा दोन्ही ऑप्शन इथे पाहायला मिळतो. इथे जे आहेत ना अजून एक टॅबलेट होल्डर आहे, म्हणजे इथे तुमचे डॉक्युमेंट्स ठेवू शकता. आणि हा जो कंपार्टमेंट आहे तो यूज करू शकता. छोटे बॉटल किंवा कोकचे केन्स वगैरे ह्याच्यात ठेवू शकता. ठीक आहे. इकडे ही क्वालिटी थोडी इम्प्रूव्ह करायला पाहिजे, थोडी वीक क्वालिटी आहे. ठीक आहे. ही जरा इम्प्रूव्ह केलं असतं तर अजून छान वाटलं असतं. इकडे ग्रॅब हँडल, देण्यात रिअर व्ह्यू मिरर ऑटोमॅटिक आहे. LEDमध्ये लाईट, रूफ लाईट, सिंगल रूफ लाईट. इथे पाठीमागे सुद्धा रूफ लाईट आहे दोन्ही पिलरला. इथे 1 टच ओपनिंग, पॅनोरामिक सनरूफ याच्यात भेटतं. जी सनरूफ खूप मोठा आहे, बट हे ओपनिंग एवढंच आहे मित्रांनो. ओके, एवढंच आहे. सो पुन्हा पाठीमागे जात नाही आहे, तो एक मेन कन्सर्न आहे. तो जरा ओपनिंग जास्त दिला असतं ना अजून छान झालं असतं मित्रांनो. ओके. सो बेसिकली तुम्ही हा जो व्ह्यू आहे तो क्लोज ठेवूनच एन्जॉय करू शकता, बाहेर पडू नका. देन हा जो आहे तो 12 इंचाचा टच स्क्रीन, हरमनची म्युझिक सिस्टीम, JBLचे स्पीकर, 8 स्पीकर, एक सबवूफर तुम्हाला याच्यात पाहायला भेटणार. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले याच्यात देण्यात आलेला आहे. खूप जबरदस्त आहे याच्यात मित्रांनो. आणि AQI इंडेक्स, Alexa कनेक्टिव्हिटी ते सर्व याच्यात देण्यात. JBLचे सेपरेट मोड्स आहेत. किती मोड्स आहेत म्हणजे 3 आणि 3 6 2 8 मोड्स आहेत. म्हणजे तुम्हाला बास वगैरे ॲडजस्ट करायची गरज पडणार नाही, तुम्ही इनबिल्ट याच्यात करू शकता. ठीक आहे. हे बघा, हे ना
आणि हे वायपर्स, आणि वायपर्ससुद्धा ऑटोमॅटिक आहेत. ओके, सो ती एक खूप चांगली गोष्ट त्याच्यात देण्यात आलेली आहे. क्लीन बघा किती क्लीन व्यवस्थित झालेला आहे. हा जो पॅनल आहे खाली, हा पॅनल खूप खास आहे. हे बघा ऑटोमॅटिक आहेत ना, त्याच्यामुळे स्वतः चालले. हा जो पॅनल आहे हे AC फॅन स्पीड ॲडजस्ट करण्यासाठी आणि हे टेम्परेचर ॲडजस्ट करण्यासाठी बटन दिलं आहे. हे जे वरचं बटन आहे मित्रांनो, ते फॉग लॅम्प ऑन ऑफ करण्यासाठी देण्यात आलेलं आहे. हिल डिसेंट कंट्रोल, हॅझार्डचं बटन, बूट ओपनिंगला दिलेलं आहे, लॉक करायला 360 डिग्री. हा 360 डिग्री व्ह्यू आहे. कॅमेरा क्वालिटी अप्रतिम आहे. आता बघा इकडचं बाहेरचा व्ह्यू आणि याच्यातून बघा बाहेरचा व्ह्यू. ओके, नॅचरल व्ह्यूपेक्षा कॅमेरामधला क्वालिटी अमेझिंग आहे. 3D व्ह्यू पण तुम्हाला दाखवतो. हा 3D व्ह्यू आहे. कार कुठल्याही कलरची असं तुम्हाला व्हाईटच कलरची पाहायला भेटणार. ओके, वाव, बघा आपला मित्र तो उभा आहे स्कूटीसोबत, तो तुम्हाला दिसतो ॲज इट इज तुम्हाला याच्यात दिसणार आहे. तर 360 डिग्री क्वालिटी अमेझिंग आहे. बाकी रिव्हर्स गिअर टाकायचं म्हणाल, ग्रीड लाईन आणि गाईडलाईन दोन्हीसुद्धा ऑप्शन याच्यात देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट चांगली आहे, ते तुम्हाला स्टेअरिंग पोझिशन पण समजते बघा, समोरनी इथे येते. सो ती एक चांगली गोष्ट आहे. बाकी हे सगळे AC कंट्रोल्स आहेत. आणि याच्यामध्ये आहे ना तुम्हाला मित्रांनो, ओके, सुपर फास्ट कूलिंगसुद्धा याच्यात ऑप्शन देण्यात आलेलं आहे. हा जे बटन दाबा, ड्रायव्हर साईड विंडो ऑटोमॅटिक ओपन होणार आहे. अँड जे फॅन स्पीड आहे ना ते हायेस्ट राहणार आहे. तर तुम्हाला जेव्हा कूलिंग होणार तर ह्याच्यानंतर हे तुम्ही बंद करू शकता, फॅन स्पीड कमी करू शकता. अँड देन जे विंडो आहे ते सुद्धा क्लोज करू शकता. सो अशा प्रकारे आहे मित्रांनो. हे बंद करा. इथे तुम्हाला 12V पॉवर सॉकेट, AC टाईपचं चार्जिंग ऑप्शन्स, 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पेट्रोलमध्ये ऑप्शन आहे, ते माझ्या गाडी आलेले आहे. 3 ड्रायव्ह मोड्स विथ रोटरी नॉब, इको, सिटी अँड स्पोर्ट्स, ऑटो होल्ड, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, वायरलेस चार्जिंग. बट याच्यामध्ये 16 Pro Max बसत नाही मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. साईज कमी छोटे. इथे स्पेस आहे. लेदर रेड तुम्हाला आर्मरेस्ट, हा सेंट्रल कन्सोल, पियानो ब्लॅक फिनिश, इंजिन स्टार्ट स्टॉप बटन इथे देण्यात आलेलं आहे. हे जे स्टेअरिंग आहे 4 स्पोक तुम्हाला मित्रांनो स्टेअरिंग याच्यात भेटतं विथ इल्युमिनेटेड लोगो. हे सगळे इल्युमिनेटेड आहे. हे तुमचे बटन जे दिलेले आहेत ते फक्त ॲडजस्ट करायला. हे तर तुम्हाला बघशील रेसेन्स देण्यात आलेलं आहे. लेदर रॅप स्टेअरिंग, दोन्ही ऑप्शन, टिल्ट अँड टेलिस्कोपिक. हा ओ माय गॉड, मला वाटलं टिल्ट दोन आहे फक्त मित्रांनो. टेलिस्कोपिकचा ऑप्शन नाही, टिल्ट आहे. सो सिंगल ॲडजस्टमेंट, ऑटोमॅटिक वायपर, ऑटोमॅटिक AC याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. ऑटोमॅटिक हेडलाईट्स. सो हे हाय बीम असिस्टसुद्धा याच्यात देण्यात आलेलं आहे. म्हणजे ऑटोमॅटिक हाय बीम, लोचं हाय बीम होणार आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. हा आहे कम्प्लीट डिजिटल क्लस्टर. याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो बरेच काही फीचर्स पाहायला मिळणार. जसं स्टेअरिंग बघू शकता, कुठल्या साईडला फिरवलं, जसं तुम्ही बंद करणार गाडी, स्टेअरिंग पोझिशन पण सांगतं. हे बघा, अलाइन स्टेअरिंग व्हील. इंजिन स्टार्ट करा. आता हे स्टेअरिंग आहे ना, जोपर्यंत तुमचं सरळ होत नाही आहे तोपर्यंत ते अलाइन सांगणार आहे. बघा तुम्हाला ते पण दाखवतो. स्टेअरिंग व्हील बघा, आलं ग्रीन मार्किंग. हे बघा ग्रीन मार्किंग. स्टेअरिंग व्हील आता सरळ झालेलं. सो हे सुद्धा चांगलं फीचर आहे. तर लेफ्ट साईडला RPM मीटर, राईट साईडला स्पीडोमीटर. आणि जसंच तुम्ही RPM वाढवाल तसं हे RPM मीटर जे इंडिकेटर आहे तुमची डिजिटल तुम्हाला दिसायला लागणार. इकडे स्पीड आहे सेम केस, टेम्परेचर इंडिकेटर, फ्युएल इंडिकेटर, ड्रायव्ह मोड्स, टोटल रीडिंग, डिस्टन्स टू MT, ए ट्रिपची इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन तुम्ही इथून ॲक्सेस करा. ड्रायव्हर असिस्ट, व्हेकल इन्फो, TPMS प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. नेव्हिगेशन सिस्टीम, ॲपल कारप्ले कनेक्ट करा, फुल नेव्हिगेशन सेट दिसणार आहे. हे ॲडासचे कंट्रोल तुम्हाला इथे भेटणार, लक्षात राहू द्या इकडे. आणि लेफ्ट साईडला जे कंट्रोल्स आहेत ते इन्फोटेनमेंटचे आहेत. याच्यामध्ये क्रूज कंट्रोल आहे. मॅन्युअल गाडीमध्ये ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल येत नाही. ओके, ऑटोमॅटिक गाडीमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे डॅशबोर्ड आहे. मरून आणि ब्लॅक कलरचं ही थीम आहे आणि खूप सुंदर थीम दिसते. खूप सुंदर अशा सीट्स याच्यात देण्यात आलेले आहेत मित्रांनो. आता बोलूया इंजिन कंपार्टमेंटबद्दल. इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. 1.2 लिटरचं नवीन हायपरियन तुम्हाला इंजिन याच्यात देण्यात आलेलं आहे. जे सुपर रिफाईंड, मी आता म्हणेन की आत्तापर्यंतच्या टाटा गाड्यांमधलं हे सुपर रिफाईंड म्हणेन. ठीक आहे, कम्पेअर कराल टाटाशी तर एवढे सायलेंट आहे. खरंच आतमध्ये बसल्यावर पहिल्यांदा मला असं जाणवलं की गाडीचा आवाज कमी येतो आणि AC चा आवाज जास्त येतो. सो आता हे सुंदर इंजिन, हायपरियन इंजिन. बट हे 3 सिलेंडर आहे. 3 सिलेंडर असून देखील एवढं सायलेंट इंजिन आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, थोडं व्हायब्रेशन इथे फील होत असेल. हे व्हायब्रेशन फील होते, बाकी ॲडिशनल व्हायब्रेशन नाही आहे. दो इट इज नॉट टेस्टेड, हे टेस्टेड नाही आहे अजून. तर पॉवर फिगर्स बदलत झालं तर 123 bhp आणि 225 Nm टॉर्क आहे. मायलेज कंपनीने क्लेम नाही केलं, बट जे मला मायलेज मिळालं मित्रांनो ते 12 ते 13 km/l पेट्रोलवर मिळाले.
जर डिझेलची गोष्ट करायची झाली तर तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये नियर अबाउट 15चं मायलेज भेटेल. ह्याच्यामध्ये DCAचं ऑप्शन आहे 7 स्पीड आणि 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचं ऑप्शन आहे. डिझेलमध्ये DCA फर्स्ट कर्व गाडी आहे ज्याची तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळणार आहे. तर असं काही खेळ आहे. तर हे मला टाटामधील सायलेंट सुपर रिफाईंड आणि पॉवरफुल इंजिन वाटलं, कारण याच्यात जो स्पोर्ट्समध्ये असली पॉवर खतरनाक आहे ना, जबरदस्त तुम्हाला किक भेटते. तर टर्बो चार्जर याच्यात पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मित्रांनो आपण आता चालवणार आहोत आपली टाटा कर्व जी हायपरियन इंजिन याच्यात पाहायला मिळतं. मी पहिल्यांदा गाडी स्टार्ट करतो. एकदम थोडका झटका तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे इनिशियल स्टेजला. तर याच्यात 3 ड्राईव्ह मोड्स मिळतात, इको मोड, नॉर्मल मोड आणि स्पोर्ट्स मोड. जे नॉर्मल जो सिटी असणार आहे आणि मूड लाईट पण भेटते. इथे मूड लाईट आहे आणि इथे पण बघू शकता मूड लाईट इथे पाहायला मिळणार आहे. कंप्लीट डिजिटल क्लस्टर, डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टीम, सगळं टच इल्युमिनेटेड टाटाचा लोगो. वाव. आता आहे ना आपण चालवतो सगळ्यात प्रथम इको मोडला. ओके, सिटी मोड, इको मोड अँड स्पोर्ट्स मोड असे 3 मोड भेटतात. तर आपण पहिल्यांदा स्पोर्ट्स मोडला डायरेक्टली गाडी चालूया. ठीक आहे, इथे लाईट चेंज होते जसे मोड तुम्ही चेंज कराल. अँड तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पार्किंग बेल्ट भेटतो काढायचे. हो व्हील स्पिनचा ऑप्शन याच्यात, व्हील स्पिन होते गाडीमध्ये. सस्पेन्शन बोलूया कारण स्पीड ब्रेकर आलाय. ओके, तर सस्पेन्शन दोन्ही म्हणजे सॉफ्ट आणि हार्डच्या मध्ये ट्यून केले गेलेले आहेत. आणि स्पोर्ट्स मोड असल्यामुळे पॉवर बघा. वाव, 123 BHPची जी पॉवर आहे ना, ते अप्रतिम परफॉर्मन्स तुम्हाला पॉवर आहे ती पिकअप आहे ती बघायला मिळणार आहे मित्रांनो. टॉर्क पण 225 NMचा आहे. पण लो एंड टॉर्क मला ना खूप कमी वाटतोय. का कमी वाटतोय ना, जेव्हा कधी 40-50चं स्पीड आहे 4th गिअरमध्ये आहात ना, गाडी लगेच धडके मारायला लागते. ठीक आहे, तर तो एक कन्सर्न आहे. बाकी हा जो पिलर आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे थोडा आहे ना तुम्हाला ब्लाइंड स्पॉट क्रिएट होता. त्याच्यामध्ये गाडी चिपकून चालते. 100-120 स्पीड, 140 स्पीड नथिंग आहे या गाडीसाठी. मी हायवेवर सुद्धा चालवले, नथिंग आहे. याच्यामध्ये लेवल 2चा ॲडच भेटतं. कॅमेरा इथे देण्यात आलेला आहे आणि जे स्टेअरिंग आहे त्याच्यावर क्रूज कंट्रोल सुद्धा मिळतं तुम्हाला मित्रांनो. याच्यामध्ये 2 फीचर जे मला चांगले वाटतात, जे इमर्जन्सी ब्रेकिंग म्हणजे जी पाठीमागे असो किंवा पुढे असो, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग अलॉंग विथ अवॉर्डन्स असिस्टन्स, जे पाठीमागे आणि पुढे रिअर दोन्हीसाठी चांगले भेटतात. जसं मी याला मित्रांनो इंडिकेटर देणार ना लेफ्टचा, तर लेफ्टसाठी मला इथे आहे ना इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर स्क्रीन पाहायला मिळते. ओके, त्याला बोलतात ब्लाइंड स्पॉट मॉनिटर. आणि ब्लाइंड स्पॉट डिटेक्शनसाठी तिकडे मिररवर तुम्ही एक तिथे आहे ना डिटेक्शन पाहायला मिळतं. कुठलंही जर सपोज व्हेकल आहे ब्लाइंड स्पॉटमध्ये तर तिथे तुम्हाला डिटेक्शन बघायला मिळणार. आता मी तुम्हाला दाखवतो. ओके, आता इथे बघा मी गाडी चालवतोय. लेफ्ट साईडला बघा मित्रांनो इथे ओके इंडिकेशन भेटते, आयकॉन तुम्हाला शो होतोय तिथे. जसं मी इंडिकेटर देणार ना ते अलाव नाही करणार कारण व्हेकल आहे. सो अशा प्रकारे ब्लाइंड स्पॉट मॉनिटर अलॉंग विथ कॅमेरा बेस्ड हे चांगलं पाहायला मिळतं. आता इको मोड, नॉर्मल मोड, स्पोर्ट्स मोडचे 3 डिफरन्स काय आहेत. इकॉनॉमीसाठी इको मोड, स्पोर्ट्स मोड हा परफॉर्मन्ससाठी आहे आणि सिटी मोड बेसिकली कॉम्बिनेशन ऑफ इको आणि नॉर्मल मोड आहे. मायलेज मला विचारायला जाल तर 14च्या आसपास तुम्ही मायलेज घेऊ शकता. जे सिटी आणि हायवे मायलेज आहे ते मला 12.6 किलोमीटर पर लिटरचं मित्रांनो मिळालेलं आहे. त्याचं मायलेज टेस्टचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. स्टेअरिंग लेदर रॅप आहे, सीट चांगल्या कम्फर्टेबल आहेत, व्हेंटिलेटेड सीटचं ऑप्शन याच्यात देण्यात आलेलं आहे. त्यामुळं गाडी चालवायला नक्कीच चांगलं वाटतं. पुढे थाई सपोर्ट थोडा कमी, एकदम थोडा कमी थाई सपोर्ट वाटतोय मला. सीटच्याबद्दल गोष्ट करायची झाली तर सस्पेन्शनबद्दल तुम्हाला ऑलरेडी बोललो. आणि 208 mm ग्राउंड क्लिअरन्स असल्यामुळे कुठल्याही ठिकाणाहून तुम्ही गाडी ही चालवू शकता. तर लेवल 2च्या ॲडासमुळे हे खूप चांगलं झालेलं आहे. आता लेन कीप असिस्ट पण मिळतं, जे तुम्हाला हायवेवर मी दाखवलेलं त्याचा एक व्हिडिओ टाकतो, तुम्ही चेक करा. म्हणजे तुमची गाडी आहे ना लेनच्या बाहेर जाणार नाही आहे. लेन कीप असिस्टमध्ये राहणार आहे. लेन डिपार्चर वॉर्निंग, ओके, लेन डिपार्चर अलर्ट असे सुद्धा याच्यात तुम्हाला ऑप्शन मिळतात. डिझनेसचा एक आहे, जर तुम्ही फटीग आले, तुम्हाला गाडी चालवून कंटाळा आले, त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला अलर्ट भेटत राहतात. आणि स्टेअरिंगवरून हात जर काढला तर ते सुद्धा तुम्हाला याच्यावर अलर्ट याच्यावर मिळणार आहेत.
ओके. सो लेवल 2 ॲडाससुद्धा तुम्ही याच्यामध्ये बंद करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, हा होता पूर्ण वॉक अराउंड रिव्ह्यू, ड्राईव्ह इम्प्रेशन रिव्ह्यू, जो टाटा कवरच आहे. मराठीमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि मराठीमध्ये बहुतेक पेट्रोलवर हा व्हिडिओ नाही आहे कोण टाकलेला, मी स्वतः एक टाकलेला आहे. तर मायलेज टेस्ट ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे, तो पण सुद्धा जाऊन चेक करा. या गाडीबद्दल सांगायचं झालं, सेफ्टी फीचर्स 6 एअरबॅग्स, ABS, EBD, डेल इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, लेवल 2चं ॲडास, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, रिअर कोलिजन वॉर्निंग, फॉरवर्ड कोलिजन अवॉर्डन्स असिस्ट, रिअर कोलिजन अवॉर्डन्स असिस्ट, असे फीचर्स त्याच्यात पाहायला मिळणार आहे. सेफ्टीबद्दल काही क्वेश्चन नाही, बिकॉज टाटा आहे, टँक आहे. गाडीची एक शोरूम प्राईस आहे 17,67,000 रुपये पेट्रोलसाठी. आणि तुम्ही हीच मॅन्युअल डिझेल घ्यायला जाल तर 17,70,000 रुपये आहे प्राईस. जर एखाद्याला ॲडास पाहिजे, ओके, आणि महत्त्वाचं म्हणजे 5 स्टार रेटेड प्रोडक्ट पाहिजे आणि एक कुपे डिझाईनवाली SUV पाहिजे 20 लाखाच्या सेगमेंटमध्ये, तुम्ही ही SUV, ही जी कर्व आहे ती डोळे झाकून घेऊ शकता. एक शॉर्टमध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. वर्डिक मी एवढंच देणार आहे. बाकी सगळं काय शेअर केलं तुमच्यासोबत. आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा, फेसबुकवर आहे, थ्रेडवर, तिकडे सुद्धा फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.